या कुठल्या आपलं आता कोणती गाडी आहे? 434 ची गाडी पकडायची आपल्याला. आम्ही जात आहोत 434च्या ट्रेनने. खूप लवकर. फलाट क्रमांक 2. कृपया फलाटाच्या लांब उभे राहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज आगरे आणि आता आम्ही जात आहोत माहुली फोर्टला. बघा आमची सगळी मंडळी इकडे बघा. 434 ची आम्ही ट्रेन पकडणार आहोत आता आणि नंतरला इकडून आम्ही मला वाटतं दादरला 5:20 पर्यंत पोहोचू. चुकीला माफी. नवीन ट्रेन आहे 434 ची पकडून 4:20 ला पोहोचण्यासाठी. टाइम ट्रॅव्हल करणार आहोत. 4:33 झालेले आहेत आणि 4:34 चे आमचे 34 पण झाले. 4:34 पण झाले पण अजून ट्रेनचा पत्ता नाही आहे. ट्रेनने जर धोका दिला तर आम्हाला आसनगावला जाणारी ट्रेन अजून मी आता आज पूर्णच्या पूर्ण लॉग याच्या हॉलमध्ये शूट होणार आहे. एकमेव आयफोन होल्डर सौजन्य सागर सबका. आणि मोबाईल नंबर सांगेन काहीतरी कारणास्तव. आणि आमची ट्रेन आता आलेली आहे. पहिल्यांदा आम्ही एवढं लवकर उठून आमचा प्रवास चालू केलाय. आता आम्ही थोडी पॉडकास्ट करू, चर्चा करू आता आम्ही कसं जाणार काय. आणि एक हा कोणतरी ट्रायसेप दाखवायचा प्रयत्न करतोय. बघा जरा त्याची प्लीज ट्रायसेप बघा. ही बघा ट्रायसेप. काही जण तिकडे लांबून बसलेत, ते लोक फुटेज मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. नाही विसरणार. आम्ही जरी विसरलो, जो पण हा मोबाईल बघेल आणि आमचा व्हिडिओ बघेल त्याने आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करावा. हा नंबर सांगून पण ठेवेल. हा अगोदरचा एक व्हिडिओ टाकलाय आम्ही, त्याला मला वाटतं सुमारे 400 वर्ष झालेत. तो व्हिडिओ प्लीज बघावा. आम्ही आता जस्ट दादर स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता इथून आमची 5:20 ची काहीतरी आसनगावची ट्रेन आहे. तर बघूया आता. तर आत्ताच आम्ही आसनगावला पोचलो आहे. आम्ही जवळपास पहिली ट्रेन पकडली होती मालाडवरून. 4:24 ची काहीतरी ट्रेन पकडली होती आणि आम्ही जवळपास तिकडनं आम्ही दादरला पोचलो. 5:20 ला आम्ही दादरला पोचलो आणि आम्ही तिकडून 5:30 ला आसनगावला जाणारी ट्रेन मिळाली आम्हाला. आणि तिकडून आम्हाला जवळपास म्हणजे 2 तास लागले आसनगावला पोचायला. आणि आम्ही मला वाटतं 7:20 ला आता इकडे आसनगावला पोचलो. तर आता रिक्षाने जात आहोत आम्ही. आता रिक्षा अजून एक सांगायचं होतं, तर सर्व व्यवस्था या माणसाने केली आहे. आम्हाला खास रिक्षा पिकअप करायला येणार आहे. तूच आहे, तुझीच माहिती देतोय मी आता. याचं नाव सागर सपकाळ आहे आणि हा आजचा गाईड आहे. ज्याच्यामध्ये आणि ट्रेनिंग कुठून घेतली एकदा विचारावं त्याला.
जर का कोणाला यायचं असेल तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. आता आम्ही पुढे जाऊन आता विचार करतोय की ग्रुप ट्रिप पण ऑर्गनाईज करू. कारण आता आम्ही सर्व व्यवस्था पण केली आहे. म्हणजे आता इथे आम्हाला पिकअप करायला एक रिक्षा पण येणार. हे आम्हाला रिक्षावाले पण विचारतात ते जायचं वगैरे. पण याने ऑलरेडी एक रिक्षा बुक केली आहे. कोणतरी पिंटू येणार आहे. एक दिन हो जाएगा. मग आपल्याला ते डायरेक्ट सोडणार आहे. हा रे डायरेक्ट सोडणार आहे माऊली फोर्टला. नाही ते माऊली फोर्ट जवळ म्हणजे इथून ते आहे ना. अरे तो इथेच होता. अजून एक कोणतरी फुटेज मध्ये यायला बघते. फुटेज मध्ये येते सारखी मध्ये मध्ये. नाही आमच्या फुटेज मध्ये यायला बघते. आमच्या ग्रुपातला नाम्या येणार आहे. वाढत चालला. पापाचा गडा बरंच चाललाय तुझा. मॅनेजमेंट आता या माणसाची मॅनेजमेंट बघा. आम्हाला ईस्टला घेऊन आला आणि आता तो आम्हाला पिकअप करायला येणार आहे. त्याने वेस्टला बोलवलंय. तरी त्याला आम्ही सांगत होतो. हो तरी आम्ही त्याला बोलत होतो की तिकडच्या साईडला लिहिलंय तिथे माऊलीगड म्हणजे वेस्टला आहे आणि मानस मंदिर. तरी सुद्धा तो आम्हाला इकडे ईस्टला घेऊन आला आणि 15 मिनिटं वेस्ट केलेले आहेत सक्सेसफुली. जेव्हा तुम्ही आसनगावला उतराल तर तिकडून तुम्हाला वेस्ट साईडला जायचं आहे. म्हणजे तुम्हाला डाव्या साईडला जायचं आहे. तिकडून तुम्हाला म्हणजे रिक्षा वगैरे बस वगैरे मिळू शकते. आम्हाला जे पिकअप करायला आलेत ते या 2 रिक्षा आहेत. तुम्ही दोघी बसा. 5-5 जण मला वाटतं बसायला लागेल आपल्याला. बोला. आम्ही आता रिक्षात बसलेलो आहोत. आम्ही 5 जण एकत्र बसलो. आपले मनोगत व्यक्त करत झालं. फायनली आम्ही आसनगावला पोहोचलेलो आहे. आता ऑटोमध्ये फायनली आमचं छोटं मिनी ट्रिप होतं ते कंप्लीट झालेलं आहे आजच्या दिवसातलं. गेल्या वेळी काही कारणास्तव मला यायला जमलं नव्हतं. अर्ध्यातून परत परतावं लागलं होतं. आम्ही तरी पण हार नाही मानली. आज आम्ही आलो आहे. फक्त एवढे पाऊस नाहीये आणि अजून 4-5 जणांना अजून एक्स्ट्रा घेऊन आलोय. पुढच्या रिक्षात जे लोक पुढच्या रिक्षात जे बसले त्यांना काय माहिती नाहीये. सस्पेन्स पोचलो पण वाटतं आम्ही. इथून आसनगाव स्टेशन पासून किती लांब आहे? म्हणजे माऊली बोट किती किलोमीटर आहे? 4 किलोमीटर. 4 किलोमीटर आहे. 4 टाकून द्या. 20 मिनिट. आणि किती टाइम लागतो म्हणजे आसनगाव स्टेशन पासून माऊली किल्ल्यापर्यंत जायला? 25 मिनिटं. 25 ते 30 मिनिटं करा. 25 ते 30 मिनिटं. एवढं नाही लागत पण करून टाका. ठीक आहे. म्हणजे जर कोणी येत असेल तर आसनगाव पासून माऊलीपर्यंत जायला म्हणजे 25 मिनिटापर्यंत वेळ लागतो बाय रिक्षा. तर आम्ही लास्ट टाइम सुद्धा आलो होतो पण पावसाळ्यात आलो होतो. आपण कुठल्या महिन्यात आलो होतो? जुलै. आम्ही जुलैमध्ये आलो होतो पण एवढा तुफान पाऊस होता. हे सर्व जेवढं दिसतंय इकडे हे सर्व दिसतंय ते पूर्ण भरून वाहत होतं. आणि ॲक्च्युली काय झालं होतं आम्ही टिटवाळ्याला आलो आणि त्यानंतर म्हणजे ट्रेनच थांबली. त्याच्या पुढे ट्रेन जातच नव्हती आणि म्हणजे पुढे काहीतरी झाड पडलं होतं. मग आम्ही टिटवाळ्यावरून एक म्हणजे आम्हाला जायचंच होतं माऊली फोर्टला. मग आम्ही टिटवाळ्याला येऊन तिकडनं रिक्षा केली आम्ही तिकडून डायरेक्ट माऊली फोर्टला जाण्यासाठी. मग त्यांनी आम्हाला कसं बसं पोचवलं आम्हाला माऊली फोर्टपर्यंत. आणि मध्ये म्हणजे भरपूर अडथळे आले. काय पूलच वाहून गेले होते. 10-12 गाड्या वाहून गेल्या होत्या. खूप नुकसान पण झालं होतं. तर आम्ही कसं बसं त्यांनी पोचवलं. पण नंतर त्या गडाच्या पायथ्याशी पोलीस उभे होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे दरड कोसळले तर आता तुम्हाला काय आतमध्ये एंट्री देणार नाही.
आम्हाला लास्ट टाइम तिथूनच परत परतावं लागलं होतं. म्हणून आम्ही परत म्हणजे विचार केला आम्ही ऑगस्टमध्ये येऊ, पण ऑगस्टमध्ये काही जमलं नाही, सप्टेंबरमध्ये पण नाही जमलं. मग शेवटी आम्ही आता परत ऑक्टोबरमध्ये बोललो आता तर जाऊनच राहणार. आम्ही आता आज परत निघालो आणि फायनली पोहोचलो आसनगावला. आता बघूया हा एक किल्ला आणि पूर्ण धरून माऊली किल्ला, असे 3 किल्ले केले महाराजांनी त्याच्यात. त्रिकुट बोलतात त्याला, म्हणजे याच्या बाजूला पळसगड आणि भंडारगड पण आहे. मग ते दाखवलं समोर जी टेकडी दिसते ना आपल्याला, हा. तिकडनं भंडारगड आणि तिकडनं पळसगड. म्हणजे माऊली किल्ला मध्ये आहे आणि त्याच्या उजवीकडे माऊली किल्ला आहे त्याच्या तो. पूर्ण पण ते वेगळे केले महाराजांनी. 23 किल्ले द्यायचे होते ना त्यावेळेला शहाजी महाराजांनी की आपल्या शिवाजी महाराजांनी ना, शिवाजी महाराजांनी. म्हणजे इथून आम्हाला असं कोणतं आहे, जास्त ऊन वगैरे नसेल. आणि ऐका, सकाळी गेल्यानंतर तुम्हाला ऊन थोडी भेटणार आहे, ऊन भेटणार नाही. म्हणजे जवळ कोणते असेल नाही, तुम्ही गेल्यानंतर आहे ना, गेल्यानंतर दोघांच्या मध्येच निघणार महादरवाजामध्ये. अच्छा, दरवाजा तोच आहे. आमच्यावरती की आम्हाला लेफ्ट मारायचे की राईट? हा, हे तुमच्यावरती राहणार. पण आता या टायमाला बघायला कोणतं चांगलं आहे? या टायमाला हे भंडारदरा बघायला भेटेल तुम्हाला. हा, महादरवाजा, पलसगड. आता तुम्ही गेल्यानंतर महादरवाजातच जाणार. हा, पहिला महादरवाजा, त्याच्यानंतरला 2 वेगवेगळे. ह्या लोकांची सिटिंग जबरदस्त होती. हा मांडीवरती बसला होता डायरेक्ट आणि याचे पाय दिसत होते. आता एवढी 10 पब्लिक आम्ही 2 रिक्षामध्ये आलोय, 5-5 जण म्हणजे बसून आलो आम्ही. आणि इथे आमची नाश्त्याची व्यवस्था केली आणि जेवायला पण आम्ही इथेच येणार आहोत नंतर गड उतरल्यानंतर. आणि आता जर इथे समोर बाजूलाच बघत असाल तर इथे समोर माहुली फोर्ट आहे, इकडे भंडारगड आहे आणि या साईडला पळसगड आहे. आता ते बोला कॉल करतो मी तुम्हाला. काय बोलणार आज मी बोललो का नाही? हे चला आतमध्ये पटापट, आपल्याला पटापट गड चढायचा आहे. तू घरी शूज घालून जातेस काय? काय बोलेल ते पण रेकॉर्ड कर. हा, मग सगळं रेकॉर्ड करणार, दाखवेल कशी तू आहेस ते. माझा मोबाईल एवढा लक्षात ठेव. ट्रू कलर. माझे वाईट व्हिडिओ मी हे करेन. काय गरज नाही, चांगले व्हिडिओ. ह्या घरात आम्ही आलो, एकदम गावाची फिलिंग वाटते. हा, पत्ता एकच होता हॉटेल मॅनेजमेंट. तर आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे. चले, हॉटेल मॅनेजमेंट स्किल दाखव आता तुझे, बघूया कसं वाटतं. आणि तो सहारामध्ये पण कसा करतो माहिती आहे ना, डायरेक्ट येते प्लेट. हॉटेल मॅनेजमेंट स्किल तर सगळ्यांना वाट. स्पीड पण असली आहे, पत्ते वाटते काय? होम ग्राउंड मध्ये ऐकणार नाही तर. चला, स्मितुडी ही आहे स्मितुडी. मी खूप रिस्पेक्ट करतोय. मी रिस्पेक्ट करत होतो पण याने वाट लावली. तिचं आवडतं एवढं नाव घेतोय कधीपासून. थोडा तिकडनं लाईट आहे त्यामुळे व्हिडिओ नीट येत नाहीये. साकुर्डी. किती प्रेम. गोंदवली, चांदिवली. हो, चांदिवली. हॉटेल मॅनेजमेंट स्किल.
चहा पण आले गरमागरम. चहा कप सेट. थँक्यू थँक्यू. असं ह्याच्यात होतं ह्याच्यात व्हिडिओ आणि हा आम्हाला गरमागरम असा म्हणजे कांदा पोहे दिलेले आहेत. याच्यात एकदम म्हणजे परफेक्ट. गरमागरम चहा बस एकदम फुल नको करू. बरं ना सगळे मी देतो भरून ठेव सगळे. हे सगळे पितील ना जवळपास चहा. हा वा. अरे एवढी नको देऊ चहा. आता काय तू हॉटेल मध्ये नाही जाऊ शकत. डॉली नाही म्हणू शकणार तू. किराण्याच्या मध्ये पारंगत कला दाखवतोय तो. निपुण कुकुच. वाजवून घे ना जरा. मी एक हे व्हिडिओ काढते. असा घेते असा घेते. तुम्ही फक्त हे वाढलं सगळ्यांना ते नाही चालत सिनेमॅटिक. आणि अशा प्रकारे आम्ही नाश्ता करत आहोत. नवीन आता लॉग मध्ये नवीन हे मेंबर ऍड झालाय. कोण? नवीन होस्ट आता. आम्ही फ्रेशर आहोत. हा मधला नवरा, ती नवरी, ही नवऱ्याची करंगली, ही छोटी चंदेरी, मोठी चंदेरी, त्याच्यानंतर ती करंगली. हा मधला दिसतोय तो भंडारगड. जो मधला जी खिंड दिसते बघा तो भंडारगड. तिथनं तो तिथपर्यंत त्या खिंडीपर्यंत माऊली. आणि इकडनं जर शॉर्टकटने जायचं असेल तर हा हनुमान दरवाजा मधली जी हे दिसते बघा झाडी, हा हनुमान दरवाजा आहे. त्याच्यानंतर तिकडं पलसगड आणि तो शेवटला दिसतोय टॉपला तो कनकासुरका आहे. आणि हे 3 किल्ले आहेत इकडे भंडारगड, माऊली, पलसगड. गर्भसंस्कार भूमी म्हणजे शिवाजी महाराजांचं आहे ना. एक दिवस अगोदर शिवाजी महाराजांना इथनं हलवलं होतं. तिकडे शिवनेरीला नेलं नाही तर शिवाजी महाराजांचा जन्म इथेच झाला. अच्छा हो का. म्हणजे जन्माच्या अगोदर गर्भसंस्कार भूमी. तो महादरवाजा कुठे? महादरवाजा तिकडे माऊली गडानंतर जुना रस्ता आहे ना तो एकदम महादरवाजाचा रस्ता आहे ना तो ढासळलेला आहे. तो महिन्याशिवाय जाऊ शकत नाही आपण तिकडे. तर तिकडं नाही तुम्हाला तुम्ही तिकडनं महादरवाजात गेल्यानंतर ना महादरवाजातून खाली उतरल्यानंतर पायऱ्या आहेत. एक 15-20 पायऱ्या आहेत. म्हणजे आता त्या दिसतात पूर्ण ते झाकून गेलेले आहेत पायऱ्या. मग आता आम्हाला जाताना कुठून जावं लागेल? तिकडनं महादरवाजाची. महादरवाजातून नाही तुम्हाला ती फॉरेस्टची एंट्री पॉईंट लागेल. हा कमानी आहे ती. हो का. जबरदस्त आहे इथे. एक नंबर. निखिल काय करताय का माहिती नाही. आईचा सूर्याग्रे इन्स्टिट्यूट मध्ये होतो मी पण. आता जरी तो व्हिडिओ मध्ये जास्त हे नसेल दाखवत पण तरी पण तो पण इन्स्टिट्यूट मध्ये शिकून गेला. सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे पण खूप जुनं सर्टिफिकेट आहे. म्हणजे तो पहिली फर्स्ट बॅच होती त्याच्यामध्ये आलेला. जबरदस्त होता ते. खूप मस्त एकदम हिरवगार वाटेल. वाजे मागे कसा गेलास? वाजे सर्वात पुढे असणार मागे कसा दिला. हुशार विद्यार्थी पहिल्या बाकावर बसणार. तो पोचला पाहिजे होता पळत. एवढा वाजे करतोस काय. वाजे
पुढे कोण गेले मग? कोच तू गाईड म्हटलं का पुढे गेला? सुंदर असा अनुभव, अविस्मरणीय, अद्भुत. अरे गेले कुठे लोक? सरळ. हा मग आता जबरदस्त येणार आहे काय? वा. पहिल्यांदा आल्यासारखी का करते रे ओंकार? सागर तुझा फोन दे ना जरा. सूरज क्रांती वणींकडे असं याच्यातून घे. हे करा ना. बाकीच्या पब्लिकला दिसायला पाहिजे. अंघोळ नाही केली बरं झालं, इथे होते आपोआप. तुला आता वरती गेल्यावर समजेल, जेव्हा जड होईल ना ते शूज. आवाज करो पब्लिक. हा गुड्डोता आपण रोडवरती पोहोचलेलो आहोत. फायनली रोडवरती पोहोचलो आहोत आणि मला वाटतं हा रोड डिरेक्टली आपल्याला घेऊन जाईल माहुली रोडच्या पायथ्याशी. हा रोड काढतो आम्ही असे येताना व्हिडिओ काढतो. आणि आता हा रोड आलेला आहे आणि आता जवळ इकडनं आहे का? मी इथे मार्किंग करून घेतो. हा 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 नाही समजेल, एवढं समजेल. नाही पण सर्व सेम असेल ना, सेम असेल तर समजणार ना आपल्याला. टायगरच्या नादाने आणि तो बस सूरजच नाही आला. पण इकडे ऊन येत आहे, उलटे झाला. सगळे गाळे दिसतात रे. थांब त्याला येऊ दे. उलट ऊन येत इकडे चालतो, इकडून चालत असं मागून काढतो. चल सगळे नीट असे ग्रुपने चाला. किरण माचीस घे. बघते त्याने मागे बघवते. मला हे जादूगार. तर आम्ही पायथ्याशी पोहोचलोय आणि आता तिथून आम्ही जातोय वरती जातोय. त्याच्यामध्ये पूर्ण चमकते माझी स्किन रे, एवढं ऊन आहे, खूप जास्तच ऊन आहे. माहुली गडावर पहिल्यांदा आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिलंच हे मंदिर लागतं. गणपती मंदिर लागतं. आणि आतमध्ये गडामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिलाच हा एक हे दिसतं, प्रवेशद्वार दिसतं माहुली गडाचं. गडामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिला आतमध्ये शिरल्यावरती आपल्याला एक प्रवेशद्वार दिसतो. मला वाटतं हे तुम्हाला उलटं दिसत असेल व्हिडिओमध्ये. आता
नॉर्मली या गडावरती जेवढे लोक येतात म्हणजे ते पावसाळ्यामध्येच येतात आणि आता पावसाळ्यानंतर मला वाटतं इथे जास्त कोण म्हणजे येत नाही, पण आणि जास्त पर्यटक जे असतात ते पावसाळ्यामध्येच येतात. जर तुम्ही आजूबाजूला बघाल तर अजूनही म्हणजे एकदम घनदाट अशी झाडं आहेत. घनदाट आणि जवळपास तुम्हाला हा पूर्ण गड चढण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतील. म्हणजे ते पण डिपेंड आहे की म्हणजे कसे सर्वजण चढतात, कसे चालत आहेत, त्याच्यावरती डिपेंड आहे. पण 2.5 ते 3 तास तुम्ही पकडून चाला. चढायला सुरुवात केली. तर जेव्हा तुम्ही थोडंसं अजून पुढे याल तर तुम्हाला इथे तिकीट काढण्यासाठी एक जागा दिसेल. तिथे आपल्याला तिकीट काढावी लागते. मला वाटतं 30 रुपये पर पर्सन 30 रुपये आहे. आणि गायज अशा प्रकारे कुत्रा आलेला मध्ये दीपक पळतोय. अरे तू जास्त माकडा सॉरी कोण आयफोन आहे रे. जा. पण आता कसं थोडा पाऊस वगैरे कमी झालाय तर आता पाणी थोडं कमी दिसेल तुम्हाला. पूर्ण हे जेवढं पण सुका दिसतंय ते पूर्ण एकदम पाण्याने एकदम भरलेलं असतं. दुसरा पण येतो. किरणचा मित्र आहे वाटतं. लेके आओ ऊपर आओ. छोटासा आम्हाला एक खेकडा मिळालाय. ओमकारने पकडलाय खेकड्याला. रेस्क्यू करून टाक. याला आम्ही आता सोडत आहे. इथे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे जिवंतपणे. ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचला. रिक्षाचे 15 रुपये वाचले. शेअरिंग रिक्षाचे पैसे वाचले त्याचे. पांडूसारख्या खतरनाक आता इकडे बघत असाल तुम्ही की कशा दगडांच्या पायऱ्या बनवल्या गेल्यात. कच्चा चावून खाल्ला असता. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जेव्हा शिवाजी महाराज होते आणि त्यांचे जे मावळे होते ते कसे वरखाली वगैरे म्हणजे सारखं करत असतील. इकडचं दळणवळण कसं असेल. हळूहळू येत आहेत सगळे. दमलेत. एवढा जरासा चढूनच 5 मिनिटं चढूनच दमलेत. या असतात अशा मुली. आणि आम्हाला माहिती नाही पांडे कसा जमला. आमचा आजचा साथीदार आहे. गडाच्या पायथ्यापासूनच त्याने आम्हाला साथ द्यायला चालू केले. आणि हा ॲनिमल लवर. किरणच्या प्रेमात पडलाय आता तो. त्याला वाटलं लंच टाइम झालाय. ये चला लवकर. ये आजच पोचायचंय.
दत्तगुरूचेच वाटतं. जबरदस्त उंच पायऱ्या आहेत. दत्तगुरूचेच. आता टॅन बिन वगैरे काय फरक नाही पडत, गरमच इतकं होत आहे. आता जर तुम्ही पावसाळ्यात याल तर ह्या ज्या तुम्हाला इथे पायऱ्या दिसतात त्याच्यावरून पूर्णपणे असं पाणी वाहत असतं आणि जबरदस्त खूप जास्त पाणी असतं. आणि पावसाळ्यात तर खूप जास्तच मजा येते इकडे. तर नॉर्मली सगळ्यांनी प्रिफर करा की पावसाळ्यातच या. आम्हाला पावसाळ्यात आलो होतो पण काही कारणामुळे म्हणजे दरड वगैरे कोसळली होती त्याच्यामुळे आम्हाला वरती काय सोडलं नव्हतं. पण इथे पावसाळ्यात आलात तरच खूप जास्त म्हणजे एन्जॉय करू शकता तुम्ही. असं काही नाही, आताही एन्जॉय होईल पण फक्त पाणी वगैरे जास्त मिळणार नाही, ऊन वगैरे जास्त मिळेल. अजून आम्हाला तिथपर्यंत वरती चढायचं आहे. किती लांब असेल विचार करा. अजून मला वाटतं आम्हाला 2-2.5 तास अजून मिनिमम तर लागेलच असं वाटतंय. पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बघाल तर खाली कर जरा. पावसाळ्यामध्ये जर बघाल तर इथे पूर्ण असं पाणी जात असतं, म्हणजे पाट जसं जातो गावी कोकणामध्ये वगैरे बघत असाल पाट जातो त्याच्याप्रमाणे इथे पूर्ण पाणी जात असतं आणि गारवा असतो आणि वरून पाऊस पडत असतो त्याच्यामुळे तुम्हाला एवढं थकायला नाही होत, ऊन नसतं. त्याच्यामुळे तुम्ही पटापट चढत पण जाता आणि सर्व अजून हिरवगार वाटतं तुम्हाला. हे सर्व हे असतं. आता बघू पुढच्या वर्षी आम्ही परत एकदा ट्राय करू की पावसाळ्यामध्ये येण्याचं. कारण बघायला गेलो तर हा गड खूप छान आहे, म्हणजे खूप अंडररेटेड आहे. म्हणजे खूप जण इथे येत नाही. माहुली आणि मुंबईमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी खूप जवळ आहे हा गड. म्हणजे जर पूर्ण वन डे ट्रिप कोणाला करायची असेल, म्हणजे फॅमिली ट्रिप किंवा फ्रेंड्स बरोबर यायचं असेल तर तुम्ही या गडावरती येऊ शकता. कारण इथे तुम्हाला कम्पेअर टू अदर म्हणजे जे गड असतात म्हणजे कळसुबाई किंवा अजून जे दुसरे गड आहेत त्यांच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली तुम्हाला इथे कमीच गर्दी भेटेल. पावसाळ्यामध्ये इकडे खूप जास्त गर्दी होते पण इतकी नाही होत. आणि आमचे अर्धे सवंगडी जर बघाल तुम्ही तिथे वरपर्यंत पोहोचले, खूप वर पोहोचलेत ते. आणि आता ते पण थकून गेलेत तर आराम करतात. खूप फॉर्ममध्ये होते सुरुवातीला. आम्ही त्यांना ऑलरेडी भेटायला आलो. मला ते मागे दिलं आणि आम्ही पुढे जातो तर ते परत आम्हाला मागे टाकतात. बघूया. इकडे पण कॉम्पिटिशन चालू झाले. आता जर तुम्ही हा पूर्ण चढ बघाल तर पूर्ण 60-70 म्हणजे डिग्री बघायला पूर्ण. तुम्हाला आता कॅमेरामध्ये समजणार नाही की केवढा चढ आहे पण खूप जास्त उतार आहे. जर इथून कोण आडवा पडला तर डायरेक्ट गडगडत खालीच जाईल प्रवेशद्वारावर. टांगो जवाब दे दिया तरी टांगो जवाब नाही दे रहा. अरे तू दर 5 मिनिटांनी बोलतेस 2 मिनिटं थांबा. नाही मी पडलो तर तुम्ही दोघे झालंच. नाही ते स्क्रिप्टेड होतं, हे स्क्रिप्टेड नाहीये. ते सूरजच्या लग्नात पडलो होतो ना मी कधी नाचताना. रे म्हणजे ते हे नव्हतं. आता तुम्ही बघू शकता पहिला नजारा आलाय आपला. पहिलं सुंदर असं दृश्य.
निसर्गरम्य एकदम. तर आता आम्ही थोडं वरती पोहोचलोय आणि एवढं थोडंसं चढून आम्ही दमून गेलोय. थोडे आराम करतात कारण हा जर गड आपण बघितला तर पूर्ण असा 90 डिग्री वाटतो आपल्याला. त्यामुळे आपल्याला खूपच म्हणजे 5-10-15 मिनटं चालल्यानंतरच एकदम थकायला होतं. हा अजून पण आमच्या बरोबरच आहे. हे आपण याचं काहीतरी नाव ठेवूया. रॉकी रॉकी टार्झन 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 मस्त नाव आहे. टार्झन आपल्याला पूर्ण वरपर्यंत साथ देणार आहे. बघूया आपल्याला कुठपर्यंत आपल्याला साथ देतो. पाणी लगेच कशाला पिता चालल्या चढल्या चढल्या नाही पियाचं पाणी. पोटात दुखेल. काय आलं रे तुझ्या शूजला? अरे ते पाणी त्याच्यामध्ये आतमध्ये सगळ्यांना भिजवलं. ओमकार ओमकार बस बाकीचे मला वाटतं आमची मंडळी 5 जण खूप वरती चढून गेले. ते धावत जातात मला वाटतं. अरे तो काय रेच्यातला कुत्रा नाही काय करत. तो बोलतो दमलीस काय. आणि वरून तुम्ही जर उन्हातून येत असाल तर खूप जास्तच दमाल तुम्ही. थकून जाल. इथून पण जर तुम्ही बघाल असा सुंदर असा म्हणजे व्ह्यू आहे. म्हणजे एक पॉइंटच आहे एक प्रकारे. पॉइंट बनवला त्यांनी. आता आपण थोडं हळूहळू बघूया चालत जाऊया. मला वाटतं मागून माझ्या सूर्यप्रकाश म्हणून माझा तोंड नसेल दिसत. सागर चल. मगाशी आम्ही त्या नदीतून येत होतो तेव्हा त्याचा म्हणजे पूर्ण शूजच म्हणजे भिजून गेला आणि पुढे आतमध्ये पर्यंत म्हणजे त्या दगडीने पाणी वगैरे गेलं सागरच्या. आता थोडीफार म्हणजे अशी सावली दिसते. जेव्हा आम्ही झाडांच्या मधून जाऊ तिथपर्यंत आम्हाला म्हणजे सावली वगैरे मिळेल. पण जर वरती झाडं वगैरे नसतील तर आम्हाला मग उन्हातूनच म्हणजे वरपर्यंत चढत जावं लागेल. पण आम्ही ट्राय करू की एकदम मिनिमम ब्रेक घेऊ कारण आम्हाला लवकरात लवकर वरती चढायचं आहे. कारण ज्या आसनगावला ट्रेन येतात आणि जातात त्यांची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. तर आम्हाला वेळेवरती पोचावं लागेल. आणि तिथे खालीच लिहिलं होतं म्हणजे माहुली गडाच्या तिकीट काउंटरवरतीच तुम्ही चढायला कधी म्हणजे लवकर स्टार्ट करू शकता 6-7 वाजताच. पण जी परतीची वेळ आहे ती 5च्या अगोदरच तुम्हाला परत यायचं आहे. व्हिडिओ बघणार त्याला माहिती पाहिजे कुठलं हे ठेवायचं कुठलं नाही. तर बघूया. आता मी ही सगळी इन्फॉर्मेशन देतोय पण आमच्या एडिटर साहेबांना समजलं पाहिजे की आता काय एडिट करायचं, काय ठेवायचं आहे, काय कट करायचं आहे. आम्ही नॉर्मली मी ट्राय करेन की रॉ व्हिडिओज अपलोड करेन. जास्त त्याच्यामध्ये एडिटिंग आणि वगैरे नसेल. जेवढं नॅचरल असेल तेवढंच आम्ही ट्राय करू ठेवण्यासाठी. रॉकी थोडासा आम्ही 2 मिनिटाचा ब्रेक घेतला होता आणि आता परत आम्ही चालायला स्टार्ट केलं आहे. मला वाटतं गुड्डूनी किरण एकदम वरपर्यंत नॉनस्टॉप चालत गेलेत. जबरदस्त स्टॅमिना दाखवतात. ते लोक गेले वाटतं वरती. बाकीच्या 8 जण इकडेच रेंगाळत आहेत. दमचाक झालेली आहे सगळ्यांची अशा प्रकारे. फोटो काढा ते कॅमेरा व्हिडिओ न चालू करता बोलू नको. आणि हे आमचे कोण गाईड
त्यांना काय माहितीये का? सर्वे सर्व आणि हे खोटारडे गाईड 10 मिनिटं करत एकटाच चालवत आणलंय. येशील बरोबर ये तर सही. किती लहान रस्ता इथे थकावट नाही. साठून निघतील. जास्त उंच आहे. आणि आता आम्हाला जे चढायचं आहे मी तुम्हाला दाखवतो. आम्हाला तर जायचं आहे पर्यंत वरती जायचं. तो जो टोक आहे तिथे आम्ही आता जाणार आहोत. तिथून वरती लेट्स गो. चलो चल. व्हिडिओ मध्ये येण्यासाठी तरी पावर आहे. सगळे थकून दमछाक होऊन आता बसलेत. सगळे आराम करतात. बघा किती जण बसले. तू दिसत नाहीस इकडे. खाली गेलो की नाही दिसत. डायरेक्ट खाली जशी मग फोटो बघा डायरेक्ट इथे रडले. आता लपवू देतो. खूप खतरनाक आहे आणि उन्हातून खूपच जास्त खतरनाक. अजून मला वाटतं 10-15 मिनटं बाकी आहेत पोहोचण्यासाठी. आम्ही ही स्ट्रॅटेजी आहे आपली 10-10 मिनटं सांगून वरती चढवणे. स्ट्रॅटेजी एन्शियंट पीपल. ऐकलं काय? अरे पूर्वशी काळापासून चालू ना. 15 मिनिटात येतो. 15 मिनिटात जातो. 15 मिनिटात पोहोचणार. हां पोहोचत नाही. आराम चालू आहे कारण एकच इथे मध्ये झाड आहे. तिथे सावली आणि जरा गारवा वाटतं. पुढच्या वेळी आम्ही चल. या 2 खेळाडूंनी अगोदरच गड सर केलेला आहे. सर्वात पहिला पोचून दे आर प्रो. आणि हा एक खेळाडू बिना चपली बिना शूजचा खेळत आहे आणि इथपर्यंत आलेला आहे. अथक परिश्रमाने आलेला आहे. दुसरा खेळाडू वरती चढतोय. तिसरा खेळाडू परत एकदा गारत. आणि ते बाद होत आहेत. मगाशी बाद होता होता ते वाचलेले आहेत. बघूया आता पुढे काय करतात. मेंटली गिव्ह अप केलेला आहे. आणि अजून एक मोठा भला मोठा खेळाडू एक बसलेला आहे मागे. मागे अजून एक बळा मोठा खेळाडू बसलेला आहे. समजत नाही कधी वरती येईल. चल लवकर वरती आहे. लिफ्ट आहे आता वरती.
कोण काढणार? हा जा चढा मग. गष्टी मार गष्टी मार. आता ही शेवटची लोखंडी शिडी बांधले, कारण मला वाटतं इथला पॅच अजून खूपच कठीण आहे चढण्यासाठी. त्यामुळे इथे सरळ एक म्हणजे 90 डिग्रीमध्ये शिडी लावले, लोखंडी शिडी. चल कमॉन विटू विटू चल पटकन. माळ्यावरती चढता तसं चढायचंय बस, वरच्या माळ्यावर जायचंय बस. चल कमॉन कमॉन कमॉन, जरासच आहे जरासच आहे. चल कमॉन कमॉन गमचा बॉय, कमॉन कमॉन. सुंदरच एक फुल आहे, मस्त बघत होते. एक गमचा बॉय वरती गेलाय, दुसरा गमचा बॉय चढण्याच्या तयारीमध्ये. चल लवकर, तू पण स्वतः असणार लॉग मध्ये, तुला पण फुटेज दिलाय भरपूर, तुला पण दिलाय फुटेज. लवकर चल, लॉग मध्ये काय बोलतील माणसं. लवकर चढ, महाबळेश्वरची लोक बघतायत. लवकर, नाही दिसणार रे. आणि टोकावरती पोचलेले आहेत अशा प्रकारे. गड सर केलेला आहे. आता वरती चढून मी दाखवतो किती सुंदर असा दृश्य असेल वरून जाताना. आता आपण चढूया. आता मी प्रत्यक्षात दाखवतो की म्हणजे कशी ती शिडी म्हणजे लावले, लोखंडी शिडी कशी बसवले, म्हणजे किती अशी 90 डिग्रीमध्ये अशी लावले. खूप, जर शिडी नसती तर खूप अवघड झालं असतं हे. की बघा, इथून तुम्ही दृश्य बघू शकता की कसलं दृश्य आहे. अविस्मरणीय असं दृश्य. ही शिडी जी बांधली ती मजबूतरित्या बांधली. इथे सुद्धा त्यांनी वेल्डिंग केलीच आहे, पण इथे त्यांनी साखळीने अशी इथे पुरले आणि असं खेळ टोकून मारले साखळीने. ही तुम्हाला दिसत असेल साखळी. कोण बॅकजम्प कोण मारतो इकडे डायरेक्ट. आणि ऑलमोस्ट आम्ही आता पोहोचायला आलो आहे. अशा प्रकारे परत एकदा ब्रेक, परत एकदा ब्रेक टाइम. डिहायड्रेशनमुळे आणि फायनली आम्ही गडाच्या टोकावरती. सॉरी, टोक अजून वरती आहे, पण आम्ही थोडंफार एका बाजूच्या टोकावरती आलोच आहे. इथे तुम्ही भगवा झेंडा बघू शकता. आणि हे सर्वात पहिले सर करणारे नील आर्मस्ट्रॉंग, माऊलीचे नील आर्मस्ट्रॉंग. आणि हे दुसरे पाय ठेवणारे इथून एकदम सुंदर असा नजारा दिसतोय. चला चला, जास्त आराम नको, नाही तर नंतर खाली जायला लेट होणार.
टोकावरती पोहोचलोय आणि आम्हाला एक अशी जागा मिळाली. आता लिस्ट करून ठेवतो मी. आम्हाला अशी एक जागा मिळाली, तिथे स्वच्छ पाणी येतं, तर आम्ही तिथे पाणी भरून पाणी पितोय. इथे स्वच्छ पाणी येतं. आता थोड्या वेळापूर्वी हिची रडू कोसळलं होता. चक्कामध्ये मिनरल वॉटर, तोंड बिंड धुत आहेत, ताजं पाणी पितोय. कपडे पण धुवायला लागले तिथे. हे बघा, तिच्या डोका चालत नाही, सरभरीत झाले ती, सरभरीत नाही भरभरीत झाले. तोंड लाव, डायरेक्ट तोंड लाव, डायरेक्ट लाव ना तोंड आणि पाणी पी. व्हिडिओ काढतोय. अरे नाही बुडणार, पागल आहे याच्यात बुडायला. डायरेक्ट तोंड लावून स्वच्छ पाणी पी. पी ना. वाकेल कसा तू पण काय बोलतोय? मग काय वागायला. पी रे तू. सावली आले. पी, तुझा व्हिडिओ काढतो, फेमस करतो तुला. तो पिएल, व्हिडिओ मध्ये यायचं असेल तर कसं पिएल तो. व्हिडिओ मध्ये येणार आहे तो. शाबाश शाबाश. ओ मजबूत मजबूत. अजून एकदा. नॅचरल मॅन वर्सेस वाईल्ड. जबरदस्त हा. फुल पॉवर, स्टॅमिना वाढलाय. शेवाळी खाल्ली आहे, भूक लागली म्हणून थोडीशी शेवाळी खाल्ली. टेस्टी शेवाळी. काय ना, नॅचरल, केमिकल नाही खाल्लंय. ये देव मासा, चला आता देव मासाला, चला आता बस कर. पण नशीब आम्हाला इथे पाणी सापडलं नाही तर आमची वाटच लागली असती. आमचं पाणी संपून गेलं होतं पूर्णपणे. हा बघ कसं रडत. हा बघ रडूबाई, ही कुठली स्टाईल आहे. चला सावली आले देवा, चला. ये देव मासा, विटू देव मासा आहे. डॉल्फिन आहे तो, डॉल्फिन. हो मिस्टर आग्रे, कुठून जायचंय? काय केलं शिट यार. कुत्रा अजून आपल्यासोबत. प्रत्येक गडाच्या इथे आणि कुठल्या पण ट्रेकिंगच्या इथे एक दोन तरी कुत्रे असे असतात जे सगळ्या ते रक्षक आहेत गडाचे. हा, राखणदार आहेत ते. क्या गुंडा बनेगा रे पांडू. खाली नाम दिले. आम्ही आता गडाच्या टोकावरती पोहोचलोय. पण तुम्हाला असं वाटणार नाही इथे बघून की आम्ही टोकावरती आहे, कारण इथे थोडा म्हणजे असं सपाट रस्ता आहे आणि हिरवगार अजून असं झाडी जंगल आहे. आणि डोक्यावरती एक तापता सूर्य आहे, तडपता सूर्य. आणि सर्वांना काय केलंय, तळवून लावलंय. ग्रुप कोंडी सारखं मित्र. हा, चुस्ती करपावून टाकलंय. जाळ आणि धूर कर, जाळ आणि धूर एकसाथच काढलाय. संकटच एवढं ऊन आहे इथे. आणि आता आम्ही कोणत्या दिशेने कुठे जातोय आम्हाला माहिती नाहीये. आता जिथे आम्हाला वाट दिसते तिथे जातोय. आता कुठे चकवा लागल्यासारखं वाटतंय.
समज खरोखर लागला चकवाचा. मराठी चॅनल सॉरी मराठी चॅनल गडावर आलाय. हा आता आमच्या तिला जो एकदम त्याची दमछाक झालेली आणि तो एकदम दबून गेला होता, करपून गेला होता, जाळ उडालेला त्याचा. त्याचा हैदोस उडाला होता, फडशा उडाला होता. तो आता पुढे पुढे धावतोय. लीड घेतले त्यानं लीड घेतले स्टार्टिंग पासूनच, कारण त्यांनी तिथे शेवाळी खाल्ले आणि ताजं नॅचरल वाला पाणी पियाले, त्याच्यामुळे आता पावर आले त्याच्याकडे. विटामिन डी युक्त शेवाळी खाल्ली त्यांनी, ती पण एकदम थोडीशी अशी हिरवळ अशी रंगाची. सर्वांचा वरती चला किती जरा बसूया. तू ह्याला वाव बोललीस म्हणलं काय म्हणलं म्हणजे असं काहीतरी काय आहे तिथे, काय आहे तिथे. मला वाटतं हा लॉग जो आहे तो खूपच जास्त असा लॉग लचक होऊन जाणार आहे आणि 1-2 तासाचा पिक्चर बनून जाणार असं वाटतं मला. आणि तुम्हाला माझा आवाज कदाचित वेगवेगळा येत असेल, कारण 2 कॅमेऱ्यामधून आज शूट होतोय. 2 नाही 3 मोबाईलमधून शूट होतोय जो पण लॉग आहे तो. एक तर आयफोन मधून होतोय, मोबाईल OnePlus आहे, OnePlus RT ओप्पो आहे. या सगळ्या वेगवेगळ्या मोबाईल मधून शूट होतोय, म्हणून तुम्हाला खूप वेगळा आवाज येत असेल आणि व्हिडिओ क्वालिटी पण वेगवेगळी वाटेल. ती थोडी सगळ्यांनी समजून घ्या. आहे म्हणून एडिटिंग मध्ये आम्ही प्रयत्न करू की सर्व सेम करण्याचा, एक फिल्टर लावून. पण शक्यतो आम्ही हाच प्रयत्न करू की पूर्ण लॉग जो आहे तो रॉ मध्येच टाकू आणि थोडा नॅचरल एडिटिंगच ठेवू, तरच तुम्हाला म्हणजे बघण्यासाठी पण मजा येईल. आम्ही सारखं बोलतोय की गडाच्या टोकावर आम्ही पोचलोय, पण अजून गडाचा टोक काही येत नाहीये. लाल माती आली, तांबडी माती आली, पण अजून काही टोक येत नाहीये. आणि आता बरोबर डिरेक्शनला जातोय की अजून कुठे जातोय अजून समजत नाही. तिथे लिहिलंय ना. तुम्ही सांगा आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो की आपल्याला कुठे जायचंय नक्की, डावा की उजवा? आपको ये पेड़ दिख रहा है? नाही मी असं बोलतो, तुम्ही लोकांनी असं बोला काहीतरी. आपको ये पेड़ दिख रहा है? नहीं 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 बोलले काय. दाए या बाए? दाए या बाए? अभी हम लोग डोरा द एक्सप्लोरर वाला गेम खेलेंगे. हाँ. तो मैं यहाँ खड़ा होके एक प्रश्न पूछूंगा. अरे महादरवाजाकडे जातोय. आणि आता अरे महादरवाजाकडे जातोय सूरज. आणि हा जो आपला रस्ता जातोय तो महादरवाजाकडे जातोय. तर आता आपण महादरवाजाकडे महादरवाजाकडे रस्ता होता आता पुढे पुढे. आता बघूया. रस्तान सॉरी, चुकीला माफी. नाही भूल करावी. इथे परत उत्तर आलाय. आता हे पण बघून तुम्हाला वाटणार नाही की आम्ही म्हणजे गडाच्या टोकावरती आलो. इथे कुठे काय आता आम्ही मला वाटतं इथे महादरवाजाकडे आलो. दरवाजा म्हणजे मोठा दरवाजा. एक कारण आम्ही लास्ट अरे हे आहे ती महाराजांची मूर्ती. लास्ट टाइम पण एकदा आलो होतो 2017 मध्ये. नाही त्यानंतर शिवाजी महाराजांची. अरे 19 की 20 ला आलेलो. 2020 मध्ये आलेलो. 17 मध्ये नाही रे. हा 2020 मध्ये आलो. एक छोटीशी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. हा हे बाई इथे पाणी मस्त असेल. हे आहे ना समोर. आणि महादरवाजाचा आलाय आता खाली.
हे बघा महादरवाजाचं इथे आम्हाला हे पण दिसतंय. काय त्याने इंडिकेटर लावलंय. शंभूदुर्ग प्रतिष्ठान ठाणे महादरवाजाकडे. तो हे बघ हे ती मूर्ती इथे पिण्याचं आहे आणि महादरवाजा पुढे जायचं. महादरवाजात आपण जाऊया महादरवाजाकडे. महादरवाजाकडे इथे जरा थांबू आराम करू. इथे थोडा आराम करू बाबा. आराम ना मॅक्स इथेच ते आता ते पण चांगलं पाणी आहे. सुद्धा खाली पाणी आहे. हे बघ पाणी इथे पियत असेल तर इथे पाणी पिऊ शकतो. स्वच्छ पाणी आहे. स्वच्छ. इथे डायरेक्ट तोंड लावून पिऊ शकतो. फक्त वरती किरण आहे की नाही बघ. पडशील शेवाळा असेल तर पडशील. हे घे महाराजांना मूर्ती दाखवतो. इथे समोर तुम्हाला महाराजांची मूर्ती दिसेल. झूम कर थोडं. मूर्तीचा नाही वर हे दिसेल होईल पण दिसत नाही बरोबर. हे तरी चप्पल तर पावसाळ्यात बंद असतो. पावसाळ्यात महादरवाजा बंद ठेवतात पण नेहमी तिकडनंच रस्ता चालू असतो. इकडनं यायला आहेच नाही. तर इथे बघाल की महाराजांची मूर्ती आहे. कदाचित दिसणार नाही. मी जवळ जाऊन एकदा दाखवेन परत एकदा. आणि इथे शंकराची पिंडी आहे आणि समोर नंदीची पण हे आहे. समोर नंदी आहे. शंकराची पिंडी बघू शकता तुम्ही. आणि समोर नंदी सुद्धा आहे. हे खूप अशी प्राचीनकालीन शंकराची पिंडी आहे. आता इथून तुम्ही बघू शकता खाली किती म्हणजे मोठी दरी आहे. इथून जो खाली पडेल तो डिरेक्टली मला वाटतं खालीच. मला पावसातून इथून खूप असे मोठे मोठे धबधबे दिसतात लांबवर असे. चल इकडे जा. तर इथे आता शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तर आपण चप्पल काढून वरती जाऊया. आता थोडी क्लिअर दिसत असेल. आणि ही मूर्ती आहे इथे. आणि इथे जर खाली बघाल तर इथे महादरवाजा इथे खाली. मी खाली जाणारच आहे आता. आणि इथे बघा एकदम नॅचरल पाणी येते वरतून. तर इथे सरळ आंघोळ पण करू शकता. तुम्ही बघत असाल ओमकार आंघोळ करतोय. अरे इथे पण तुझ्या आज एवढा मेहनतीचा चीज झालाय. खूप थंडगार पाणी आहे. आता आपण इकडनं जाऊया महादरवाजाकडे. आणि हा इकडे उघडा वगैरे होऊन आता आंघोळ हे करतोय. पूर्ण आंघोळच करतोय. इथे पाय वगैरे खूप सरकतात. आणि हा आहे महादरवाजा. बाहेरून दाखवतो. हा बघा इथून खालून हा रस्ता असेल माझ्या मते. आणि इकडनं
हा डिरेक्टली असा हा महादरवाजा, तो आता म्हणजे मोडकळीस आलाय थोडा आता. मग ते काढलंस ना बसळे ते नाही काढलं वाटतं. तर आता आम्ही महादरवाजापासून आता आम्ही परत निघालोय. आमच्या परतीचा प्रवास चालू झालाय. आता फक्त खाली उतरायचंय. बघूया किती वेळ लागतो आता. किती जण घरी बघूया किती जण घरी पोहोचतात आता. आणि किती जण गडावरतीच राहतात स्टे साठी. उद्या नाही पहिला आता पहिला वाटतं नाही. गडावरतीच राहिलं वाटतं. पण नंबर नाही लागणार. हा. चुकीच्या मार्गाने जात होते. अरे म्हणून हिला कोण पुढे लावतोय? मिस्टर पांडू. मिस्टर पांडू आता जोश मध्ये आलेले आहेत. मिस्टर पांडू प्लीज गिव्ह मी घडियाल. तो साधना नको दाखवा. रडत नाही. असा हा हा करत होते. दम लागतो. आपल्याला काय बोलायचंय? आपण आज दम लागतो. खूप पुढे पुढे धावत होतात. पांडू चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय अजून. बस चांगलं वाटतंय. एवढा गड बीड चढलात. कसा होता? कठीण होता? सोपा होता? कसा वाटला? कठीण होता, सोपा होता, दोन्ही होता. हो मोबाईल ठेवा आता. मागून ऑर्डर आली. अरे ऍक्टिंग केली. गमचा बॉय आपको कैसा लगा अपना प्रवास? कैसा गमचा हा, बोल. आपल्याला काय आपले पूर्ण करा, मनोगत व्यक्त करा. फायनली मी तिसऱ्या अटेम्प्टला पूर्ण गड चढलेली आहे. 2 अटेम्प्ट फेल गेलेले आहेत. आणि फायनली गडाच्या टोकावरती येऊन महादरवाजाच्या इथे फोटो काढलेला आहे. पण काढलेला आहे. जे इंस्टाग्राम वरती सारखे फोटो बघत बघत फायनली स्वतःचा फोटो पण तिथे लावलेला आहे. काय काढला पाहिजे होता. गुड्डू एडिट करेल. गुड्डू एडिट करेल. आता सगळं करेल तो. तो हरिहरेश्वर पण टाकेल. काढला पाहिजे होता तो. नशीब आपण आसनगावला तरी काढला स्टेशनवरती. नाही तर तो पण नसता काढला. काय बोलतो? कुठला कंटेंट पाहिजे तुला? हे तर तुलाच पाठवणार आहे. तू काय कुठला बनवायचं ते बनव. काय बनवायचं ते काटचाट कर. व्हर्टिकल एक काढा ना कोणीतरी. मग तेवढ्याने थोडी लाग बनणार आहे. पब्लिकला एंटरटेनमेंट पाहिजे यार. तू व्हर्टिकल बनव नाही तर आडो बनव. जाताना मगाशी नशीब आम्हाला पाणी मिळालं, कारण आमच्याकडचं पाणी साफ संपलं होतं. पूर्ण संपलं होता. अजिबात पाणी नव्हतं. खूप स्वच्छ पाणी होतं. मला वाटतं आम्ही जे मगाशी पाणी पिलं ते इथूनच येतो. इथून आलं तो पाठ सुटलाय. काय नाही तुम्हाला घेतलंच नाही. नाही घ्या ना. आता आम्ही परत पाणी आणायला जातोय. काप भिजवायला पण जातोय. बघूया. काप भिजवल्याने जरा बरं वाटतं. हो का? हो. आता चला परत आपल्या छोट्याशा झऱ्याकडे. स्वच्छ पाणी. स्वच्छ असं पाणी. आवाज पण येत असेल तुम्हाला किती म्हणजे पाणी.
आता आम्ही खाली उतरायला जातोय गड. आताच आम्ही महादरवाजापासून आलो, पाणी वगैरे सर्व तयारीमध्ये घेतलंय आणि आता आमची सर्व मंडळी दाखवतो. आता ही आमची मंडळी. शाबास, हे करायचंच होतं, तुला समजायला पाहिजे. आणि आता हॅपीली एंडेड. थोडासा रडू आणि आता शक्ती आलेली आहे सगळ्यांमध्ये आणि असंच प्रकारे आम्ही आता खाली उतरतोय. आता आपल्याला जेवायला जायचं फक्त ताटावर. आता जेवण. अरे काय आता आपण आपला मार्गस्थ होऊया. हा तुझा आता ऑफिशियल साऊंड बनून जाईल. बीच में जाना है क्या? हे कसं आलं माहितीये का? शिवाली अवली कोली, लवली अवली कोली. लवली कोली. आता हे बंद करा हा, नाहीतर माझा संताप होईल. परत एकदा परत एकदा अजून बॅग पण दाखवायची. ट्रायसेप दिसत नाहीये. बॅग आहे मागे. मैं तो थक गई. सागर काय ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय बोलतोय? ठीक होता म्हणजे बेस्ट. अशी प्लॅनिंग मी आजपर्यंत आणि आता मी इथून तुम्हाला दाखवतो आम्हाला कुठे जायचंय. आम्हाला फार तिकडे एकदम खाली जायचंय. फार तिकडे खाली, याच्या पण खाली जायचंय. आता बघू किती वेळ लागतो. आता उतरायचंय आम्हाला बघता, पण उतरताना पण मला वाटतं थकतायत की काय पटापट धावत जात आहेत. बघूया आता. आम्ही दुसऱ्या कड्यावरती आलो. मी दुसरा कडा दाखवतो. आता इथून हा व्ह्यू आहे. हा जबरदस्त व्ह्यू आहे. जास्त नको. पाय तर झोपून बघतो काय. तुला जास्त पुढे नको. तुला काय पडलं पाणी भरायचं. जेवण वगैरे आता झालंय सगळं आणि जेवल्यानंतर आम्ही थोडीशी झोप घेतली. सगळे झोपले होते आणि आता रिक्षा वगैरे आल्यात आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर मी इथेच व्लॉग एंड करतोय. तर बघूया आता सर्वात किती लवकरात लवकर एडिट वगैरे होतं. ओके, आणि त्याच्यानंतर आम्ही लवकरच व्लॉग वगैरे टाकतो. तर मी व्लॉग आता इथेच एंड करतो. जर तुम्ही माझ्या मागे बघा असाल तर माहुली